किती वेळा सुरू? बरं, आता आपलं कुठपर्यंत आलंय का? हा, कुठपर्यंत आलंय? धान्य आहे ना. बरं, आता करू का? स्त्री दिव्यत्व शक्ती, स्त्री मानवरूप वातावरणामध्ये उभे राहिलेले असताना त्यांच्या मधल्या डोळ्यामधून एक ज्योत प्रकट झाली व त्या ज्योतीने प्रमुख 10वे पंचमहाभूत प्राणवायू या नावाने रूप धारण केलं. म्हणजे दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप जे आहे ते वातावरणामध्ये उभे राहिलेले असतानाही त्यांच्या मधल्या डोळ्यातून एक ज्योत प्रकट झाली आणि त्या ज्योतीने 10वे पंचमहाभूत प्राणवायू या नावाने रूप धारण केलं. कुठलं? प्राणवायू. स्त्री प्रमुख 10वे पंचमहाभूत प्राणवायू यांचे संपूर्ण शरीर स्त्री मानव शरीर आहे. संपूर्ण स्त्री मानव शरीर आहे. त्यांचा चेहरा गोल आहे. त्यांना आपल्यासारखे 2 डोळे आहेत व दोन्ही डोळ्याच्या मध्यभागी गोल आकाराचा 3रा डोळा आहे. त्यांना चेहरा गोल आहे. आपल्यासारखे 2 डोळे आहेत. दोन्ही डोळ्याच्या मध्यभागी गोल आकाराचा 3रा डोळा आहे. हा, त्यांच्या दोन्ही डोळ्यावर पापण्या व भुवया आहेत. त्यांचे नाक वराह डुक्कर प्राण्याच्या नाकासारखे नाक आहे. म्हणजे डुक्कर प्राणी कसा असतो, डुक्कर तसं त्याचं नाक आहे. हा, डुक्कर प्राण्यासारखं नाक आहे. त्यांना आपल्यासारखे ओठ, तोंड, दात व जीभ आहे. आपल्यासारखी ओठ, तोंड, दात, जीभ सगळं आहे. त्यांना आपल्यासारखे 2 कान आहेत. आपल्यासारखे कपाळ आहे. त्यांच्या डोक्यावर आपल्यासारखे मोठे केस असून केसांच्या मोठ्या जटा झालेल्या आहेत. मोठे केस आहेत, केसांच्या जटा झालेल्या आहेत. त्यांच्या डोक्यावर हरणाच्या शिंगासारखे उभे 2 मोठे शिंग आहेत. त्यांच्या डोक्यावर हरणाला कसे शिंग असतात तसे उभे 2 मोठे शिंग आहेत. हा, प्रमुख 10वे पंचमहाभूत. त्यांना स्त्री प्रमुख 10वे पंचमहाभूत प्राणवायू यांच्या खांद्यावर आपल्यासारखे मान आहे. आपल्याला कसे मान आहे? त्यांच्या छातीवर वराह डुक्कर या मादी प्राणी ज्याप्रमाणे भाव असतात त्याप्रमाणे त्यांच्या छातीवर वराह म्हणजे डुक्कर या मादी प्राणी यांचे 2 भाव आहेत. म्हणजे डुकराला कसे असतात तसे त्यांच्या छातीवर 2 भाव आहेत. त्यांना एक बेंबी आहे. त्यांना आपल्यासारखे 2 हात असून दोन्ही हाताच्या तळव्यांना आपल्यासारखी 5-5 बोटे आहेत. आपल्यासारखी 5-5 बोटे आहेत व दोन्ही हातांच्या बोटांची नखे तलवारीच्या आकाराची मोठी आहेत. दोन्ही हाताच्या बोटांची नख तलवारीसारखी मोठी आहेत. त्यांना आपल्यासारखे 2 पाय आहेत. आपल्याला पाय आहेत तसे, परंतु त्यांच्या दोन्ही पायांना तळवे आगर बोटे नाहीत. त्यांना आपल्यासारखे 2 पाय आहेत पण दोन्ही पायाच्या तळव्यांना तळवे आगर बोटं काहीच नाही. हा, तळवे पण नाही तर बोटं पण नाही, नुसतेच पाय आहेत. फक्त 2 पाय आहेत. हा, त्यांच्या पाठीवर गरुड पक्षासारखे 2 मोठे पंख आहेत. त्यांना पाठीमागे मारुतीच्या शेपटीसारखी मोठी शेपटी आहे. त्यांच्याकडे स्वयंभू शस्त्रे नाहीत. म्हणजे त्यांच्या पाठीवर गरुड पक्षासारखे 2 मोठे पंख आहेत. मारुतीसारखी शेपटी आहे. त्यांच्याकडे शस्त्र नाहीत. स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांच्या समोर स्त्री प्रमुख 10वे पंचमहाभूत प्राणवायू हे थांबलेले असताना स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांनी त्यांना आपलं कार्य समजावून सांगितलं. म्हणजे दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप आहे, त्यांच्यासमोर हे उभे राहिले. तेव्हा त्यांना त्यांचं जे काय कार्य आहे ते थोडक्यात त्यांनी समजून सांगितलं. तेव्हा तुम्ही काय कार्य करायचं.
स्त्री प्रमुख 10वे पंचमहाभूत प्राणवायू हे संपूर्ण ब्रह्मांडात हां ब्रह्मांड माहिती आहे ना, संपूर्ण ब्रह्मांडात आपल्या शरीरासहित वावरतात. आपल्या शरीरासहित वावरतात ते आपल्या आपल्या शरीरामध्ये प्राणवायू निर्माण करून तो प्राणवायू ब्रह्मांडामधील वातावरणामध्ये आपल्या नाकावाटे बाहेर सोडत असतात. म्हणजे ते आपल्या शरीरात प्राणवायू निर्माण करतात, संपूर्ण ब्रह्मांडातल्या वातावरणात फिरतात, आपल्या शरीरात प्राणवायू निर्माण करतात आणि तो प्राणवायू नाकावाटे बाहेर सोडतात. नाकावाटे बाहेर सोडतात प्राणवायू. संपूर्ण ब्रह्मांडामध्ये एकूण 15 सूर्य आहेत व प्रत्येक सूर्यावर प्राणवायूमुळे महाप्रचंड एकसारखे महास्फोट होत असतात. सूर्याच्यावर प्राणवायूमुळे महास्फोट होतात. प्राणवायूमुळे महास्फोट होत असतात. ते स्फोट होण्यासाठी प्राणवायूची आवश्यकता असते. म्हणजे प्राणवायू असेल तरच स्फोट होणार, आवश्यकता असते. त्याचप्रमाणे ब्रह्मांडामधील 15 चंद्र व नवग्रहाचे सर्व ग्रह यांच्यावर देखील स्त्री प्रमुख 10वे पंचमहाभूत प्राणवायू हे वावरत असल्यामुळे ब्रह्मांडामध्ये प्रत्येक चंद्रावर व नवग्रहाच्या सर्व ग्रहावर जीवसृष्टी जिवंत राहावी म्हणून प्राणवायू यांचे वास्तव्य आहे. ब्रह्मांडातील 15 सूर्य, 15 चंद्र, नवग्रह यांच्यावर यांचं वावर आहे. कारण का प्राणवायू सोडतात, जीवसृष्टी जिवंत राहावी म्हणून. त्यामुळे ब्रह्मांडामधील प्रत्येक चंद्रावर व नवग्रहाच्या प्रत्येक ग्रहावर प्राणवायू असल्यामुळे संपूर्ण जीवसृष्टी, वनस्पती, पशु, पक्षी, प्राणी व मानव जिवंत राहू शकतात. म्हणजे प्राणवायू आहे म्हणून आपण जिवंत आहे. म्हणजे वारा येतो, वारा वेगळा, प्राणवायू वेगळा. या वाऱ्यामध्ये जे वारं आहे ना त्याच्यात प्राणवायू मिसळतो आणि तो प्राणवायू आपल्यापर्यंत येतो. तो वारा आपण घेत नाही नाकाने, प्राणवायू घेतो. स्त्री प्रमुख 10वे पंचमहाभूत प्राणवायू हे आपल्या नाकावाटे प्राणवायू बाहेर सोडत असतात. तो प्राणवायू ब्रह्मांडामधील संपूर्ण जीवसृष्टी तसेच वनस्पती, उदाहरणार्थ आंबा, पेरू, फणस, चिंच इत्यादी फळांची झाडे, फुलांची झाडे, सर्व प्रकारचे धान्य, भाजीपाला यांचे तसेच मोठमोठे प्रचंड वृक्ष, उदाहरणार्थ वड, पिंपळ इत्यादी वृक्ष, त्याचप्रमाणे सर्व जातीची, सर्व प्रकारची वनस्पती, औषधी वनस्पती यांची झाडे देखील प्राणवायूमुळे जिवंत राहतात. म्हणजे पशु, पक्षी, प्राणी, मानव, वनस्पती, फळांची झाडं, फुलांची झाडं, औषधी वनस्पती, मोठमोठे वृक्ष सगळे जिवंत राहतात प्राणवायूमुळे. स्त्री प्रमुख 10वे पंचमहाभूत प्राणवायू यांनी निर्माण करीत असलेला प्राणवायू आपल्या नाकावाटे सोडत असल्यामुळं ब्रह्मांडामधील वातावरणामधली संपूर्ण जीवसृष्टी, वनस्पती, पशु, पक्षी, प्राणी व मानव हे आपल्या नाकावाटे प्राणवायू शरीरामध्ये घेतात. नाकावाटे शरीरात प्राणवायू घेतात. त्या प्राणवायूमुळे पशु, पक्षी, प्राणी व मानव तसेच संपूर्ण जीवसृष्टी, वनस्पती हे जिवंत राहत आहेत. त्याचप्रमाणे सर्व प्रकारचे पशु, पक्षी, प्राणी, मानव यांच्या शरीरामधील हृदय व्यवस्थितपणे चालू राहून कार्य करीत आहे. म्हणजे प्रत्येक वनस्पती, पशु, पक्षी, प्राणी, मानव
यांच्या शरीरात जे हृदय असतं ते हृदय या प्राणवायूमुळे जिवंत राहून आपलं कार्य करतं.